1944 रोजी मद्रास येथे भरलेल्या अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या अधिवेशनात बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला एक महत्वाचा संदेश दिला। बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की जा तुमच्या घराच्या भिंतींवर करून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय। आता शासनकर्ती जमात बनणं म्हणजे काय, तो महत्वाचा अर्थ नीट समजून घ्या। लक्षात घ्या, मनुवादी राजकीय पक्षांच्या द्वारे त्यांच्या तिकिटावर निवडणूक लढवणं, त्या तिकिटावर जिंकून येणं, आमदार खासदार मंत्री बनणं, महापौर उपमहापौर बनणं म्हणजे शासनकर्ती जमात बनणं नव्हे, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित असणाऱ्या राजकीय पक्षांच्या आधारावर निळ्या झेंड्याचं स्वतंत्र राज्य करणाऱ्या पक्षांची सत्ता स्थापन करणं, ती केंद्रात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निळ्या झेंड्याचं स्वतंत्र विचाराचं सरकार स्थापन करणं म्हणजे शासनकर्ती जमात बनणं। आणि या सत्तेच्या माध्यमातून या देशातील शोषित वंचित बहुजन समाजाच्या हाती राजकीय सत्तेच्या चाव्या देणं आणि त्यांचा राजकीय सत्तेमध्ये सहभाग या ठिकाणी घेणं, याला म्हटलं जातं शासनकर्ती जमात बनणं। आणि हे स्वप्न आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि उत्तर प्रदेशमध्ये मायावतीजींची बहुजन समाज पक्ष, हे दोनच राजकीय पक्ष सध्या काम करताना दिसत आहे। हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे।